थांब थांब, हे मेजरमेंट परत चेक कर. अरे झालंय ना बरोबर? नाही रे, हे 2 इंच कमी वाटतंय. अशाच एका छोट्याशा संवादातून आजचा दिवस सुरू झाला. कारण बाप्पासाठी काहीतरी खास बनवायचं म्हटलं की एक गोष्ट मात्र नक्की, परफेक्ट असायलाच हवं. तुम्ही आधीच्या पार्टमध्ये बघितलं असेल, आम्ही आमच्या मखराचा मागचा मेन स्ट्रक्चर तयार केला होता. आणि आज त्याच स्वप्नाचं पुढचं पाऊल टाकतोय. आज आपण सुरुवात करतोय कॉर्नर आर्चच्या स्ट्रक्चरची. आता तुम्हाला वाटेल हे तर आधीसारखंच असेल ना, पण खरं सांगायचं तर कॉर्नर आर्च म्हणजे एक वेगळीच परीक्षा आहे. कारण इथे कर्व अगदी बरोबर यायला हवा, अँगल नीट जुळायला हवा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पूर्ण भाग आपल्या मेन स्ट्रक्चर सोबत अगदी परफेक्ट मॅच व्हायला हवा. आणि यावेळी आमच्यासाठी एक गोष्ट आणखी खास आहे. हे संपूर्ण गणपती डेकोरेशन आम्ही इको फ्रेंडली पद्धतीनं बनवत आहोत. यामध्ये थर्मोकोलचा अजिबात वापर करणार नाही. कारण बाप्पासाठी सुंदर सजावट करताना आपल्या पर्यावरणाची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे ना. म्हणून प्रत्येक भाग बनवताना सुंदर दिसण्यासोबतच तो पर्यावरणासाठी शक्य तितका चांगला कसा असेल याचाही आम्ही विचार करतोय. कदाचित त्यासाठी थोडी जास्त मेहनत लागेल, कदाचित वेळही जास्त लागेल, पण बाप्पासाठी आणि आपल्या निसर्गासाठी ही मेहनत नक्कीच वर्थ आहे. आता पुन्हा कामाकडे वळूया. इथे प्रत्येक हालचाल अगदी जपून करावी लागते. कटर हातात घेताना एक क्षण थांबायचं, रेष नीट बघायची, मेजरमेंट पुन्हा चेक करायचं, आणि मगच कट. कधी हात थरथरतो, कधी कर्व जरा वाकडा होतो, आणि मग एक मोठा साल. पुन्हा एकदा. पण गंमत बघा, याच छोट्या छोट्या चुकांमधून पुढचा पीस अजून परफेक्ट होत जातो. जणू प्रत्येक चूक आपल्याला सांगते, अजून थोडं जपून, अजून थोडं मन लावून. घड्याळाचे काटे पुढे सरकत असतात, पण इथे वेळेचं भानच राहत नाही. कारण डोळ्यांसमोर एकच चित्र आहे, मागचं ते मेन स्ट्रक्चर, त्याला जोडलेले हे सुंदर कॉर्नर आर्चेस, एका पारंपरिक मंदिरासारखं हळूहळू आकार घेत जाणारं मखर, मंद दिव्यांचा उजेड, आणि अगदी मध्यभागी आपले बाप्पा प्रसन्न हसत विराजमान झालेले. हे चित्र मनात आलं की हातातला कटर, ती मेजरिंग टेप, ग्लूचा चिकटपणा, सगळं काही अचानक सोपं वाटायला लागलं. आणि खरं सांगायचं तर हा प्रवास आम्ही एकटे करतच नाहीये. तुमचा प्रत्येक कमेंट, प्रत्येक लाईक, आणि सगळ्यात जास्त पुढचा पार्ट कधी येणार हा तुमचा एक प्रश्नच आमच्यासाठी सगळ्यात मोठा पुश आहे. म्हणून आज तुम्हाला कॉर्नर आर्चचे फक्त काही विखुरलेले पीसेस दिसत असतील, पण या प्रत्येक पीस मागे एक मोठं स्वप्न आकार घेते. एक असं मखर जे सुंदर असेल, मनापासून बनवलेलं असेल, आणि सगळ्यात महत्वाचं इको फ्रेंडली असेल. आज हे तुकडे आहेत, उद्या याच तुकड्यांपासून एक सुंदर मंदिर उभं राहतं. आणि शेवटी जेव्हा बाप्पा या मखरात विराजमान होते, तेव्हा आजची प्रत्येक चूक, प्रत्येक हसू, प्रत्येक मेजरमेंट आणि प्रत्येक मेहनतीचा क्षण एक सुंदर आठवण बनून राहील. आणि हो, हा फक्त आमचा डेकोरेशन प्रोजेक्ट नाही, हा बाप्पासाठी प्रेमाने केलेला आणि निसर्गाची काळजी घेत केलेला एक छोटासा प्रयत्न. पुढच्या पार्टमध्ये हा कॉर्नर आर्च मागच्या मेन स्ट्रक्चरला कसा जोडला जातो, आणि यावेळी आमची सगळ्यात मोठी चूक कुठे झाली ते नक्की बघा. कारण अजून या मखरात खूप काही घडायचं बाकी आहे. गणपती बाप्पा मोरया.